शिवाजी महाराज की जय, हिंदू धर्म की जय, गौ माता की जय। देश की रक्षा कौन करेगा? बजरंग दल, बजरंग दल। धर्म की रक्षा कौन करेगा? बजरंग दल, बजरंग दल। बजरंगी 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 बजरंगी। कर्जतमधील कोथली गडावर 200 बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली स्वच्छता। वर्षसहरीच्या निमित्ताने गडावर श्रीरामाचा जयघोष, हिंदू धर्म परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी बजरंग दलाच्या माध्यमातून नेहमीच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात येतात। त्यामध्ये तरुणांना गडकिल्ल्यांची माहिती व्हावी, त्यांचे महत्त्व कळावे, त्यांचे संवर्धन व्हावे आणि पर्यावरणाचा समतोल राखला जावा, तसेच एकमेकांमध्ये संघटनात्मक भावना निर्माण व्हावी या उदात्त हेतूने रायगड जिल्ह्यातील तरुणांना एकत्र करून बजरंग दलाच्या माध्यमातून यंदाच्या वर्षासहरीचे आयोजन छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले कर्जतमधील कोथली गड या ठिकाणी करण्यात आले होते। त्यामुळे संपूर्ण गडे परिसरात श्रीरामाच्या जयघोषाने नवचैतन्य संचारले होते। रविवार दिनांक 20 जुलै रोजी सकाळी पेठगाव येथील कोथली गडाच्या मोहिमेला सकाळी 10 वाजता खऱ्या अर्थाने आंबिवली गावातून छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्रीराम, भारत माता की जय, हर हर महादेव अशा घोषणा देत गड चढायला सुरुवात करण्यात आली। दुपारी 12 वाजता प्रत्यक्ष गडावर गेल्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गडावर स्वच्छता मोहीम राबविली। गडावरील जुने भगवे ध्वज उतरून नवीन ध्वज लावण्यात आला। देशभक्तीपर गीतानंतर बजरंग दलाची सांघिक प्रार्थना पार पडली। त्यानंतर गड उतरायला सुरुवात केली। त्यानंतर लगेचच कामतपाडा येथील शांती क्षेत्र प्रेमगिरी आश्रम मैत्रेय श्री जीवजी यांनी सर्व बजरंगी यांना आध्यात्मिक आशीर्वचन दिले। बजरंग दल कुलाबा जिल्हा संयोजक अक्षय सरक व सहसंयोजक संग्राम अलदर यांनी वर्षासहरीचे यशस्वी नेतृत्व केले, तर विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री सायनाथ श्रीखंडे, सहमंत्री मोहन पारठे, धर्मप्रसारक प्रमुख दिनेश रणदिवे यांनी व्यवस्थापन केले। कृष्णाजी बांधेकर, प्रसन्न खेडकर, अमित सोळंकर, एकनाथ कुंभार, दिलीप कवाडकर, रुपेश मेस्त्री आदींसह बजरंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देश की रक्षा कौन करेगा? बजरंग दल, बजरंग दल। देश की रक्षा कौन करेगा? बजरंग दल, बजरंग दल। हिंदू परिषदेच्या अंतर्गत दरवर्षी आपण वर्षासल आयोजित करतो। प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयोजित होते, विभागात आयोजित होते। यावर्षी आपण कुलाबा जिल्हा अंतर्गत आपण आयोजित केली। कोथळीगड जे कर्जतमधलं ठिकाण आहे पेठ किल्ला, तिथे आपण आयोजित केली आहे। यावेळी आपण पेठ किल्ल्याच्या बाजूला असलेलं आपलं शांतिगिरी दादाश्रींचा आश्रम आहे, तिथे आपण भेट देऊन त्यांचे आशीर्वचन घेतले आणि आपल्या गडकोटावरती जे महाराजांचं हे त्या गडकोटावरती आपण प्रवास केला, ती मोहीम राबवली। त्यावरून आपले सर्व कार्यकर्ते सगळ्या वेगवेगळ्या शहरात राहणारे त्यांची एकजूट करून आपण किल्ल्यावरती प्रवास केला आणि ही मोहीम आपण पूर्णता पाडलेली आहे। तर वेगवेगळ्या धर्मकार्यामध्ये आपले सर्व कार्यकर्ते असतात, त्या अंतर्गत आपण जे काही युवक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना आपण ह्या गडकोट मोहिमा किंवा सहल अशा वेगवेगळ्या आयाम किंवा यांच्या अंतर्गत आपण त्यांना एकजूट करतो। अशा सहल झाले, कार्य झाले, वर्ग झाले, अशा आयोजित करून आपण त्यांची एकजूट करतो आणि धर्माच्या कार्यामध्ये आपण त्यांना बांधील करतो।